अकोला महापालिकेच्या पहिल्या सभेत मोठा गोंधळ, सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने-सामने. अकोला महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडालेला आहे. महापालिकेच्या स्वच्छतेच्या कंत्राटावरून उडालेल्या गोंधळावर उत्तर कोणी द्यायचं यावरून दोन्ही बाजूचे सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी भाजपचे नगरसेवक उत्तर देत असल्याच्या गोष्टींवर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. शहरातील स्वच्छतेसाठी पडिक वॉर्डांचे बजेट वाढवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांसाठी आर्थिक भ्रष्टाचाराचा पूर्ण असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप नगरसेवक विनोद मापारी हे उत्तर देत असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. यावेळी काही काळ सभागृहात मोठा गोंधळ उडाला होता. अकोला महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच मोठा गोंधळ उडाला. झोन पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी रंगली. महापालिकेच्या 4 झोनची पुनर्रचना करण्यासाठी भाजपने प्रस्ताव मांडला, तर प्रस्तावावर मतदान सुरू झाले. मात्र यावेळी पहिल्या सभेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये जोरदार प्रतिवाद झाला. मतदानादरम्यान सदस्यांच्या मोजणीवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला, तर झोन पुनर्रचनेचा ठराव 44 विरुद्ध 29 मतांनी पारित झाला. अकोला महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोगे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या आझाद खान यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव झालेला आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही MIM तटस्थ राहिली. MIMच्या 3 नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही. अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांनी हात वर करावा.